छोट्या भुकीसाठी असा नाश्ता बनवाल तर मोठेच काय लहान सुद्धा मागून खातील इतका मस्त हा स्वीट कॉर्नचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत। फ्राय न करता आज आपण कमी तेलाचा वापर करून हा नाश्ता अगदी चटपटीत असा तयार करणार आहोत। सगळ्यांनाच आवडेल असा हा नाश्ता आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी मक्याचे दाणे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत। आता एका वाटीमध्ये आपण 3 चमचे हे मक्याचे दाणे जे आहेत ते बाजूला करून ठेवूया। उरलेले जे मक्याचे दाणे आहेत ते आपण व्हेजिटेबल चॉपरमध्ये घालून त्याला बारीक करून घेणार आहोत। व्हेजिटेबल चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण हे करू शकता। फक्त इतकंच आहे की जास्त ह्याची पेस्ट तयार करायची नाही आहे। तर इथे बघा हे मक्याचे दाणे जे आहेत ते मी बारीक करून घेतलेले आहेत। तर एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया। पावसाळ्याच्या सीझनमध्ये मक्याचे कणीस भरपूर बाजारात विकत मिळतात, त्यामुळे मक्याचा हा नाश्ता छोट्या भुकेसाठी तुम्ही नक्की तयार करून घेऊ शकता। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये मिरची घातलेली आहे। तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 3 ते 4 मिरची घातलेली आहे मी। 5-6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर ह्यामध्ये घातलेली आहे। 2 मोठे चमचे मी बेसन घेतलेला आहे आणि 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा मी हळद घातलेली आहे। अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि मक्याचे दाणे जे आपण काढून बाजूला ठेवले होते ते सुद्धा आपण यामध्ये घातलेले आहेत। हे सर्व जिन्नस आपल्याला आता एकत्र करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर थोडासा पाण्याचा वापर आपण इथे करणार आहोत। तर 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे हे जे मिश्रण आहे ते या पद्धतीने मी तयार करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते भजीचं मिश्रण आहे। तर ही भजी आपण तेलामध्ये डीप फ्राय न करता कमी तेलाचा वापर करून आज अप्पे पात्रामध्ये आपण हे पकोडे तयार करणार आहोत। अप्प्याचं भांडं चांगलं गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ते या पद्धतीने मी असं भरून घेणार आहे। ज्या लोकांना जास्त तेलाचा वापर केलेला आवडत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। तर हे बघा हे मी व्यवस्थित भरून घेतलेलं आहे। आता ह्यावर झाकण ठेवलेलं आहे। एक 2-3 मिनिटं आपण ह्यावर झाकण ठेवूया आणि हे आपण शिजवून घेऊया। या पद्धतीमध्ये सुद्धा आपण जे स्वीट कॉर्न वापरलेले आहेत ते मस्त असे क्रिस्पी तयार होतात आणि ही जी भजी आहे ती अगदी स्वादिष्ट लागते। मोठेच काय पण लहान सुद्धा मागून मागून खातील इतकी मस्त ही भजी तयार होते। चला तर मग याच पद्धतीने मी सर्व आता हा नाश्ता जो आहे तो तयार करून घेणार आहे। अगदी मंद आचेवर मस्त असं ह्याला क्रिस्पी तयार करून घेणार आहे। बघा अगदी कमी तेलाचा वापर करून मी ही भजी मस्त अशी अप्पे पात्रामध्ये तयार करून घेतलेली आहे। अगदी कुरकुरीत तयार झालेली आहे। चला तर मग आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। अगदी मस्त ही भजी तयार होते। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद। बाय बाय।